संत तुकाराम महाराज गाथा अभंग 106. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग अत्यंत खोल अर्थवाही असून तो वैराग्य, त्याग आणि आत्मविकासाच्या दिशेने जाणाऱ्या साधकासाठी महत्त्वपूर्ण शिकवण देतो. खाली या अभंगाचा सुसंगत अर्थ सोबत उदाहरण, स्पष्टीकरण आणि शेवटी थेट उपदेश बिंदू स्वरूपात दिला आहे. अभंग. हो का पुत्र पत्नी बंधू, त्याचा तोडावा सबंधू. कळो आले खट्याळसे, शिवो नये लिंपो दोषी. फोडावे मळके, मिळे लेखी खाये एके. तुका म्हणे त्यागे, विन चुकी जेगा भोगे. म्हणजेच पहिली ओळ बघा. हो का पुत्र पत्नी बंधू, त्याचा तोडावा संबंधू. म्हणजे पुत्र, पत्नी आणि बंधू म्हणजे आपले आप्त, नातेवाईक, स्नेही हे सारे जरी प्रिय असले तरी त्यांच्याशी असलेला आसक्तीचा किंवा मोहाचा संबंध सोडावा. स्पष्टीकरण बघा. संत तुकाराम महाराज सांगतात की भगवंताच्या मार्गावर चालायचं असेल तर मोह, आसक्ती आणि बंधन या सर्व गोष्टीपासून स्वतःला अलिप्त ठेवावं लागतं. हे नातेसंबंध महत्त्वाचे असले तरी ते भगवंतापेक्षा वर ठेवल्यास ते अडथळा ठरतात. उदाहरण बघा. जसं राजा जनक घर संसारात असूनही अंतःकरणानं पूर्णपणे भगवंताशी जोडलेले होते. त्यांनी कधीही पुत्र, पत्नी यांच्याशी आसक्ती धरले नाही. ते एक उदाहरण आहे. वैराग्याचा उपयोग करून संसारात असणं या विचाराचं. ध्रुव पंक्ती बघा. कळो आले खट्याळसे, शिवो नये लिंपो दोषी. म्हणजे कोणती गोष्ट दोषयुक्त, खट्याळ आहे हे लक्षात आल्यानंतर तिच्याशी एकरूप होणं, तिला सांभाळणं हे मूर्खपणाच आहे. स्पष्टीकरण बघा. कधी कधी लोकांना एखादी गोष्ट अपवित्र, चुकीची किंवा मोहात पाडणारी वाटत असून सुद्धा ती नात्याच्या किंवा सवयीच्या नावाखाली जगतात. हे आत्मविकासासाठी घातक आहे. उदाहरण बघा. एखाद्या व्यक्तीला आपल्याला फसवणाऱ्या मित्राची सवय लागलेली आहे. तो मित्र चुकीचा आहे हे माहीत असूनही त्यांच्यासोबत संबंध ठेवणे म्हणजेच लिंपणं, म्हणजे चुकांमध्ये सामील होणं. तिसरी ओळ. फोडावे मळके, मिळे लेखी खाये एके. म्हणजे एकच खाये म्हणजे पाणी असून त्यात मिळे म्हणजे घाण असेल तर ते मळकं फोडून टाका, कारण ते पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही. उदाहरण बघा की आपल्या मनात जर चांगल्या गोष्टीसोबत वाईट विचार, स्वार्थ, आसक्ती मिसळलेलं असेल तर अशा मनाचं मळकं फोडावं, म्हणजेच त्या नकारात्मक गोष्टी सोडून द्याव्या. संमिश्रता म्हणजे मिश्र सत्व असत्व स्वीकारू नये. उदाहरण बघा. एखाद्या साधकाने रोज जप केला पण दुसऱ्या दिवशी त्यांचं वागणं घमंडी, रागीट असतं, म्हणजे त्याच्या भक्तीच्या मळक्यात अधर्माची घाण आहे. असं संमिश्र जीवन फळ देत नाही. चौथी ओळ. तो का म्हणे त्यागे, विन चुकी जेना भोगे. म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात केवळ त्याग केल्याने, जोपर्यंत त्यात खरी समज, विवेक आणि भगवंतप्रती समर्पण नाही तोपर्यंत चुकांपासून सुटका होत नाही. स्पष्टीकरण बघा. नुसता वस्तूंचा, संबंधाचा त्याग केला तर मानसिक त्याग म्हणजे मनातील आसक्ती नसेल तर मन पूर्वीसारखंच भोंगलपट राहतं. मग केवळ बाहेर नसावा, तो अंतरंगातून असावा. उदाहरण बघा. कोणीतरी घर सोडून जंगलात गेला पण तिथे तो शहरातल्या गोष्टीची आठवण काढून दुःखी झाला तर त्याचा त्याग खोटा आहे. खरी साधना ही मनाचा त्याग करते. शेवटी या अभंगातून मिळणारे स्पष्ट उपदेश.
नंबर 1, आपल्याला मोहग्रस्त करणारे संबंध म्हणजेच पुत्र, पत्नी, बंधू यांच्याची आसक्ती टाळावी. नंबर 2, दोषीयुक्त वर्तन, विचार किंवा नाते ओळखल्यावर त्यातून बाहेर पडावं. नंबर 3, संमिश्रतेला नाकारावं म्हणजे सत्संग आणि असत्संग एकत्र ठेवू नये. नंबर 4, त्याग फक्त बाह्य स्वरूपात न करता मानसिकरित्या आसक्तीचा त्याग करावा. नंबर 5, प्रामाणिक साधना म्हणजेच खरी सुटका, बाह्य देखावा किंवा उपयुक्त बाह्य नको. नंबर 6, नात्यात असूनही राहूनही अलिप्त राहणं हे खरे योग राहील. नंबर 7, सतत आत्मपरीक्षण करत कोणते संबंध, गोष्टी, सवयी आपल्या आध्यात्मिक प्रगतीस बाधक आहेत हे ओळखा. भोगाची आसक्ती ठेवून भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून जे आपण व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील.